इंग्लंडमधील महिला टेनिसपटू गिलबर्ट हिची ही कहाणी। तिच्या लहानपणी ती तिच्या आईसोबत एकदा डेंटिस्टकडे गेलेली। आईच्या दातांमध्ये दुखापत झाल्याने डेंटिस्टकडे उपचार घेत असताना हार्ट फेल झाल्याने तिची आई तिथे मरण पावली। हा प्रसंग गिलबर्टने लहानपणी अगदी जवळून पाहिला असल्या कारणानं डेंटिस्टची भयानक भीती तिच्या मनामध्ये कायमसाठी घर करून बसली। मी आयुष्यात कधीही डेंटिस्टकडे जाणार नाही असं तिने ठाम ठरवलं। सलग 30 वर्ष ती कधीच डेंटिस्टकडे गेली नाही। पण एक दिवस असा उजाडला की तिच्या दातांमध्ये होणारा त्रास तिला असह्य करू लागला। मित्रमैत्रिणींच्या आग्रहाखातर आणि त्यांनी समजूत घातल्यानंतर मोठ्या धैर्यानं गिलबर्ट डेंटिस्टकडे गेली। तिच्या दातांवर उपचार सुरू असताना गिलबर्टच्या मनामध्ये घर करून बसलेली भीती, ह्यामुळे तिचं हार्ट फेल झालं आणि ती देखील तिथे मरण पावली। ही कथा आपल्याला काय सांगून जाते? आपल्या मनामध्ये दडून बसलेली भीती शरीरावर, विचारांवर किती वाईट प्रभाव पाडत असते। भीतीचा ताबा इतका मोठा असतो की भीतीमुळे कधीकधी आपण उगीच आजारी पडत असतो। दैनंदिन जीवन जगत असताना घ्यावे लागणारे निर्णय हे सुद्धा कधीकधी भीतीमुळे चुकतात। भीतीचा आपल्या विचारांवर, वागण्यावर, जगण्यावर वाईट प्रभाव असतो। त्यामुळे जगताना सर्वात आधी उगीच मनामध्ये घर करून बसलेली भीती यावरती ताबा मिळवता आला तर नक्कीच डर के आगे जीत है असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही। अशा दर्जेदार मराठी कंटेंटसाठी मला फॉलो करा।